अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अलख निरंजन आदेश श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 7 गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य। पुरातन काली इक्ष्वाकू वंशामध्ये मित्रासह नावाचा एक राजा राज्य करीत होता। हा राजा अतिशय शूर होता। तो धार्मिक स्वभावाचा होता। त्याचा स्वभाव दयाळू होता। प्रजेच्या कल्याणातच आपले कल्याण आहे याची त्याला जाणीव होती। राज्यामध्ये फिरून तो प्रजेच्या सुखदुःखांचा शोध घेत असे। राजा अनेक वेळा जंगलात जाऊन शिकार करत असे। शिकारीचा त्याला अतिशय छंद होता। अनेक प्रकारच्या हिंस्र पशूंची तो शिकार करत असे। शिकार करण्याची त्याला सवय लागली होती। एके दिवशी राजा शिकार करण्यासाठी जंगलात गेला होता। बराच वेळ तो जंगलात फिरत राहिला, पण शिकार करण्यासाठी त्याला एकही हिंस्र पशु दिसला नाही। अचानक त्याच्या समोर एक राक्षस उभा राहिला। तो अक्राळ विक्राळ राक्षस पाहून राजा घाबरून गेला। त्याने आपले धनुष्य बाण काढून त्वरित एक बाण सोडला। तो बाण बरोबर राक्षसाच्या शरीरात घुसला। राक्षस जमिनीवर पडला। राक्षसाच्या बरोबर त्याचा भाऊही होता। मृत्यूच्या पूर्वी तो आपल्या भावास म्हणाला, ह्या राजाने कारण नसताना माझा वध केला, तू ह्या गोष्टीचा बदला घे। एवढे सांगून त्या राक्षसाने आपले प्राण सोडले। काही काळ निघून गेला। त्या राक्षसाने आपल्या भावाचा बदला घेण्यासाठी मानवाचं रूप धारण केलं। तो मित्रासह राजाकडे गेला आणि नोकरी करण्याची इच्छा प्रगट केली। राजाने त्याला कामावर ठेवले। हा राक्षस रूपी नोकर व्यवस्थित काम करत होता। सर्वांशी तो योग्य प्रकाराने वागणूक ठेवून होता। त्याच्या मनातील सुडाची भावना त्याने कधीच कोणाला बोलून दाखवली नाही। एके दिवशी राजाच्या वडिलांचे श्राद्ध होते। यासाठी राजाने वशिष्ठ, गौतम अशा श्रेष्ठ ऋषींना भोजनासाठी बोलावले होते। त्यावेळी स्वयंपाकघरात हा राक्षसाचा भाऊ स्वयंपाक बनवित होता। शास्त्रविधीप्रमाणे ब्राह्मण मंडळींनी पूजाविधी पूर्ण केले। ब्राह्मण मंडळी भोजनास बसली। राक्षसाच्या भावाने पाने मांडली आणि त्यामध्ये अभक्ष भक्षणाचे पदार्थ वाढले। ते पाहताच वशिष्ठ ऋषी अतिशय क्रोधायमान झाले। त्यांनी राजाला शाप दिला, तू आमच्या पानात असे पदार्थ वाढल्यामुळे तू ब्रह्मराक्षस होशील व 12 वर्षांनी मुक्त होशील। वास्तविक पाहता राजाची काहीच चूक नव्हती। असे पदार्थ पानात कसे आले याचे राजाला आश्चर्य वाटले। अशी विचित्र घटना कशी घडली याचा तो विचार करू लागला। आपली कोणत्याही प्रकारची चूक नसताना ऋषींनी आपणास शाप का दिला हे त्याला कळेना। शापामुळे मित्रासह या राजास अतिशय क्रोध आला। तो वशिष्ठांना उलट शाप देण्यासाठी उभा राहिला। त्याने हाताच्या ओंजळीत पाणी घेतले। तो ते पाणी शिंपडणार तेवढ्यात राजाच्या पत्नीने त्याला अडविले। राजाची पत्नी राजाला म्हणाली, क्रोधाच्या भरात आपण असा अविचार करू नका। आपण वशिष्ठांना शाप देऊ नका। हे ऐकून राजाचा क्रोध शांत झाला। राजाने हातातील पाणी जमिनीवर सोडताना ते त्याच्या स्वतःच्या पायावर पडले। त्यामुळे राजाचे मूळचे रूप पालटून गेले आणि तो ब्रह्मराक्षस झाला। काही काळाने तो कल्माशपाद या नावाने ओळखला जाऊ लागला। राजा ब्रह्मराक्षस झाल्याने 12 वर्षे अनेक ठिकाणी फिरत राहिला होता। तो अनेक तीर्थक्षेत्रांना जात होता। पापापासून मुक्ती मिळावी म्हणून तो ईश्वराची प्रार्थना करत होता। एके दिवशी जंगलातून वाटचाल करताना त्याला एक ब्राह्मण व त्याची पत्नी दिसली। कल्माशपादाने त्यांच्यावर हल्ला केला। ब्राह्मणाच्या पत्नीने त्याला खूप विनंती केली, परंतु त्याने काही ऐकले नाही। ब्रह्मराक्षसाने ब्राह्मणाला ठार मारले। आपल्या पतीची काही चूक नसताना त्याला ठार केल्यामुळे पत्नीला अतिशय राग आला। तिने ब्रह्मराक्षसाला शाप दिला, 12 वर्षांनंतर तू पहिल्या शापापासून मुक्त होशील, परंतु त्यानंतर तुला पत्नीपासून दूर राहावे लागेल। पत्नीच्या जवळ राहिलास तर तुझा मृत्यू होईल। बघता बघता 12 वर्षांचा काळ संपून गेला। पहिल्या शापातून मित्रासह राजा मुक्त झाला। त्याचे रूप बदलून गेले। तो पूर्वीसारखा झाला। तो आपल्या राजवाड्यात आला। राजा घरी आलेला पाहून राणीला फारच आनंद झाला, परंतु राजाने आपल्याला मिळालेल्या दुसऱ्या शापाची जाणीव पत्नीला करून दिल्यावर ती अतिशय दुःखी कष्टी झाली। त्याचवेळी गौतम ऋषींची भेट झाली। राजाने सर्व हकीकत त्यांच्या चरणाजवळ कथन केली। गौतमांना राजाची दया आली। गौतम ऋषींनी राजाला गोकर्ण क्षेत्री जाण्यास सांगितले। तेथे जाऊन पूजा अर्चा आणि जपदान धर्म करावयास सांगितले। गौतम ऋषींच्या सांगण्याप्रमाणे राजा गोकर्ण क्षेत्री गेला। तेथे त्याने मनोभावे पूजापाठ आणि दानधर्म केला। राजा मागील सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्त झाला व परत आपल्या राज्यात आला। पूर्वीप्रमाणे तो आपले राज्य सुखाने चालवू लागला। पुढे त्याला मुलगा झाला। त्याचा संसार सुखाने सुरू झाला। त्याचे राज्यही उत्तम प्रकारे वाढीस लागले। अशा प्रकारे हा गोकर्ण क्षेत्राचा महिमा अगाध आहे। आजही लक्षावधी धाविक या क्षेत्री जातात, आपल्या अडचणी महादेवांच्या चरणी मांडतात आणि त्यांना संकटापासून मुक्ती लाभते। भक्तांना अनेक तऱ्हेचे दिव्य अनुभव प्राप्त होतात। लोक 12 महिने गोकर्ण क्षेत्री दर्शनासाठी येत असतात। अवधूत चिंतन
श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 7 समाप्त. वरील अध्यायाच्या श्रवणाने पंचमहापाप व इतर सर्व पापांचे क्षालन होते. सर्व प्रकारचे शारीरिक रोग व व्याधी नष्ट होतात. अलख निरंजन आदेश.